उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भीमाशंकर खोऱ्यामध्ये उगम पावणारी भीमा नदी ही दुथडी भरून वाहते। खेड तालुक्यातील खारपुडी बुद्रुक इथे बंधाऱ्याचे ढापे न काढल्याने पुराचं पाणी अडलं असून नदीनं रौद्र रूप धारण केलंय। पुराच्या पाण्यामुळे शेतांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचं नुकसान झालंय। स्मशानभूमीचा भराव आणि बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचाही काही भाग वाहून गेलाय, तर काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटार देखील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळते। उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि भीमाशंकर खोऱ्यामध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे भीमाशंकर खोऱ्यात उगम पावणाऱ्या भीमा नदीने जे आहे रौद्र रूप धारण केले। आपण या ठिकाणी पाहू शकताय, ही जी भीमा नदी आहे ही भीमा नदी भीमाशंकर परिसरामध्ये उगम पावते आणि त्याच खेड तालुक्यातून राजगुरुनगर मार्गे ही भीमा नदी वाहत असते। आपण आता खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक या गावामध्ये आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा एक बंधारा आहे आणि या बंधाऱ्यापाशी या भीमा नदीने जे आहे हे रौद्र रूप धारण केले। खरं तर या बंधाऱ्याचे ढापे काढले नाही आहेत आणि ढापे न काढल्यामुळे खरं तर या नदीने रौद्र धारण केले। आपण पाहू शकताय या ठिकाणी स्मशानभूमी आहे, या स्मशानभूमीचा भरावा सुद्धा या भीमा नदीच्या पुरामुळे वाहून गेलाय, भरावा सुद्धा खचलाय। त्याचबरोबर कशा पद्धतीने या ठिकाणी हे भीमा नदीचं पात्र जे आहे हे खळखळून वाटतंय, कशा पद्धतीने या ठिकाणी हे जे पाणी आहे हे पाणी बंधाऱ्यावरून उलटलंय। आपण पाहू शकताय खरं तर पाण्याबरोबर जी काही झाडं झुडपं वाहून आली होती ही सर्व झाडं झुडपं या बंधाऱ्यामध्ये अडकल्यात आणि त्यामुळे ही जी नदी आहे किंवा या नदी पात्राचं जे पाणी आहे या पाण्याचा फुगवटा तयार झाला आहे आणि हे पाणी या बंधाऱ्याच्या कडे असणाऱ्या शेतामध्ये घुसलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आपल्यासोबत या भागाचे काही ग्रामस्थ आहेत। बाबा काय सांगाल, ही जी नदी आहे या नदीने रौद्र रूप धारण केलंय? रौद्र रूप धारण झालंच नाही ना, पाणी आता आडल्यामुळं ओव्हरहून पाणी झालंय, परत बरीच नुकसान झाली आहे, तो बगदार पडायला लागला आता। यापूर्वी असं कधी पूर आला होता का? पूर गेलं पण एवढं ना, पूर याच्यामुळं नुकसान झाली नाही, पाणी जायचं काय तिथून माग 7-8 वर्ष मग ते नाही गेलं पाणी तेवढं, त्याचं मग पाणी मागं जायचं। इथं पोहायला जायचो आम्ही, उलट पोहायचो पाण्यामध्ये। कशामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे? कशामुळं या ठिकाणी एवढं पाणी या ठिकाणी आता तुंबलंय? हे पाणी म्हणजे पाणी पुरवठा विभाग आहे जो जे अभियंता त्यांच्या डापे न काढल्यामुळे ज्या ठराविक कालावधी दिलेला असतो त्यांना त्या दिवसात पावसाच्या अगोदर डापे काढायचे असतात, पण त्यांनी ते डापे न काढल्यामुळं आज ही परिस्थिती झालेली आहे। आज डापे न काढल्यामुळे पाणी पसारा वाढला पाण्यात आणि आजूबाजूच्या शेतामध्ये जाऊन शेती वाहून गेलेली आहे। जे आमचे मोटरी त्या मोटरी सुद्धा पाण्याखाली गेल्यात, पाणी वाहून गेलेले आहे, त्याच्यामुळे हा नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात। आणि स्मशानभूमी पाहता तुम्ही, ही स्मशानभूमी सुद्धा वाहून गेली। उद्या जर आमच्या इथं कुणी मेलं तर आम्ही जाळायचं कुठं, हा प्रश्न निर्माण झालेला आहे। अजून काही त्रास झाला का? गावच्या पाणी पुरवठा योजना गावची पाणी पुरवठ्याची योजना ही शेजारी विहीर आहे, त्या विहिरीमध्ये एक घाण पाणी गेल्यामुळे गावच्या पाणी पुरवठ्यावर पाणी प्यायला आम्हाला स्वच्छ पाणी भेटणार नाही। खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी ही जी नदी आहे या नदीने भीमा नदीने या ठिकाणी रौद्र रूप धारण केले। खरं तर पाटबंधारे विभाग आहे, भीमा बाबा खोरे हे जे पाटबंधारे विभाग आहे त्यांनी या बंधाऱ्याचे जे ढापे काढले नाहीत आणि ढापे न काढल्यामुळे या ठिकाणी प्रवाह अडला गेलाय। एकतर भीमा नदीला सकाळपासून मोठा पूर आलाय, त्यातच या बंधाऱ्याला ढापे असल्यामुळे हा प्रवाह कुठेतरी अडवला गेला आणि अडवलेल्या या प्रवाहाचं पाणी जे आहे हे आजूबाजूच्या शेतामध्ये घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात या भागात नुकसान झाले। आपण या ठिकाणी पाहू शकताय, हा जो बंधाऱ्याचा जो मार्ग आहे या मार्गाच्या खालचा भरावा सुद्धा या आलेल्या पाण्यामुळे वाहून गेलेला आहे। हा रस्ता सुद्धा कधी पण खचू शकतो, त्यामुळे या भागातील ज्या नागरिकांना प्रशासनाने आवाहन केले की कोणत्याही प्रकारचा आततायीपणा करू नये किंवा या परिसरामध्ये भटकू नये, या बंधाऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये असं आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, राजगुरुनगर, पुणे।